24 न्यूज. मी आहे आपल्या सोबत दिव्यानी मोहिते. एक नजर टाकूया आजच्या घडामोडींवर. नवे क्षितिज, नवी पहाट, फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट. स्मित हास्य दादा तुमच्या चेहऱ्यावर राहो, तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो. राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे उच्च शिक्षित व सुसंस्कृत चेअरमन माननीय श्री प्रतीक पाटील दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना संचालक दीपक पांडुरंग पाटील आप्पा, शरदचंद्रजी पवार युवक राष्ट्रवादी कुरळप तसेच बाळातात्या युवा मंच कुरळप. नेरले येथील दलित महासंघाचे जलांदोलन तात्पुरते स्थगित. प्रत्येक वर्षी महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करण्याची ग्रामपंचायतीची कबुली. वाळवा तालुक्यातील नेरले येथे काल 18 जुलै रोजी महापुरुष साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिन ग्रामपंचायतीच्या वतीने साजरा करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी दलित महासंघाच्या वतीने आक्रमक भूमिका घेत ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्यासाठी आज कार्यकर्त्यांनी गावातील तलावात उतरून जन आंदोलन करण्याच्या तयारीत होते. मात्र कासेगाव पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना तलावात उतरण्यापासून अडवणूक करत असताना आंदोलक व पोलिसात झटापट झाली. तर घटनास्थळी गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांनी भेट देऊन ग्रामपंचायत मध्ये सरपंच संजय पाटील, ग्रामसेवक व दलित महासंघाचे विकास बल्लाळ, संतोष बनसाडे, शंकर महापुरे यांच्यासह कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये काल झालेला प्रकार चुकीचा असल्याने इथून पुढे ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्येक वर्षी सर्व महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करू असे सांगून सरपंच संजय पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली. यानंतर हे आंदोलन स्थगित करण्याचे गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांनी आंदोलकांना विनंती केली. यावरून हे आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याचे शंकर महापुरे यांनी सांगितले. तर महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वत्र अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी होत असताना मौजे नेरले येथील ग्रामसेवक आत्तार यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले नाही. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची दलित महासंघाच्या वतीने आबासाहेब पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली. या आंदोलनास संत रोहिदास चर्मकार विकास संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सौ श्रद्धाताई शिंदे, वाळवा तालुका उपाध्यक्ष शिवाजी सोनवणे, अतुल शिंदे, स्वाभिमानी संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष पिराजी थोरवडे यांनी पाठिंबा दिला. काल लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी होती आणि त्यानिमित्तानं ग्रामपंचायत आणि त्यामध्ये त्यानिमित्तानं मग गावातील ग्रामस्थांनी आज या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिला होता. तथापि आमची या विषयावर सकारात्मक अशी चर्चा झाली. पुढच्या वेळेपासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असेल किंवा पुण्यतिथी असेल ग्रामपंचायत आपली योग्य पद्धतीने साजरी करेल अशा प्रकारचं आश्वासन ग्रामपंचायतीने दिलेलं आहे. हे आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे असं आश्वासन त्या कार्यकर्त्यांना. काल साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा 55वा स्मृतिदिन होता. या स्मृतिदिनानिमित्त वाळवा तालुक्यामध्ये तसेच सांगली जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेचे पूजन करून स्मृतिदिन साजरा करून अभिवादन करण्यात आले. परंतु नेरले ग्रामपंचायतच्या वतीने असा कोणताही उपक्रम राबवला गेला नसल्यामुळे नेरले ग्रामपंचायतीमध्ये आज दलित महासंघाच्या वतीने जनसमाधी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेऊन वाळवा तालुक्याचे व्हिडिओ आबासाहेब पवारसाहेब तसेच नेरले ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच संजय पाटील बापू यांनी व ग्रामसेवक अण्णासाहेब यांनी सर्व आंदोलकांच्या समोर येऊन इथून पुढे सर्वच महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी योग्य प्रकारे आणि चांगल्या प्रकारे साजरी करण्यात येईल याबद्दल कुठल्याही प्रकारचा मतभेद राहणार नाही असे आश्वासन देऊन तिन्ही अधिकाऱ्यांनी मनापासून महापुरुषांची दिलगिरी तसेच सर्व आंदोलकांची समजूत काढून त्यांची मागणी ऐकल्याबद्दल हे आंदोलन आज इथे स्थगित करण्यात आलं असून काल जो काही आपल्या निदर्शनात सर्वांचे आले होतं तर त्यामध्ये सर्वांच्या मते आज आपल्या नेरले गावामध्ये सरपंच आपले असतील, आपले डेकोडी सरपंच असतील, ज्यांच्याकडून काही ज्या चुका झाल्या होत्या त्याच्यावरती आज आपली संबंधितपणाने चर्चा झाली. त्यामध्ये इस्लामपूरचे व्हिडिओ आपले पवारसाहेब आपले
आपले आले होते. तर त्यांनी जो काही सांगितलेला आहे की बाबा इथून पुढं महापुरुषांची कोणत्याही जयंती असो पुण्यतिथी असो साजरी होणारच. तर नेरले गावामध्येच न होता आपण पूर्ण तालुक्यामध्ये जयंती आणि पुण्यतिथी साजरी झाली पाहिजे. त्यासाठी आपण पूर्ण दलित आपण एकत्र झाला पाहिजे. आणि नेरले ग्रामपंचायतीचे मी खूप खूप आभार मानते की त्यांनी आता जे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की यापुढे जयंती व पुण्यतिथी साजरी होणारच. तर होणार नाही तर झालीच पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून. ग्रामसेवकांच्या वरती या ठिकाणी आपण त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि दिलगिरी व्यक्त करून सुद्धा या ठिकाणी दलित महासंघाच्या वतीनं विविध संघटनेच्या वतीनं आम्ही इथून पुढची दिशा ही एक वाळवा पंचायत समितीवरती एक गाढव मोर्चा काढण्यात येणार आहे. तर या गाढव मोर्चाचं नियोजन विकास बल्ला जिल्हाध्यक्ष विकास बल्ला यांच्या नेतृत्वाखाली गाढव मोर्चा काढून या ठिकाणी इथून पुढची दिशा ही एक दलित महासंघाच्या वतीनं घेण्यात येईल अशा पद्धतीची ग्वाही या ठिकाणी देतो.